पुणे बंगळुरू महामार्गावर काल संध्याकाळी घडलेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे। पुण्यात नर्हे परिसरात नवले पुलाजवळ एका मोठ्या कंटेनरच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं त्याची मागच्या अनेक वाहनांना धडक लागली। या धडकेनंतर कंटेनरनं पेट घेतला आणि त्याचवेळी एका 4 चाकी वाहनालाही आग लागल्यानं क्षणार्धात 3 वाहनांना आगीनं वेढलं। केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज अपघात स्थळाची पाहणी केली। राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत मोहोळ यांनी आढावा घेऊन अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजनांच्या कृती आराखड्यावर चर्चा केली। शिवापूरच्या टोल नाक्यावरती सगळे लोड जे काही ट्रक येतात त्यांचे लोड चेक करणे, त्या गाड्या चेक करणे किंवा त्यांना डायव्हर्ट करून पलीकडच्या घाटातून त्यांना जाण्यासाठी आता काही दिवस त्यांना मार्ग तिथं तयार करून देणं, कॅमेरे, स्पीड गनचे कॅमेरे जे आहेत ते वाढवणे असेल, रमलसची व्यवस्था वाढवणे, हा तात्पुरते पण अपघात रोखण्यासाठीचे उपाय आणि परमनंट उपाय हाच आहे की 32 किलोमीटरचा ओव्हरब्रिज बनवूया। घाटापासून जांभूळवाडी पासून ते रावेतपर्यंतचा तो जो काही उन्नत म्हटलंय, त्याला उन्नत कॉरिडॉर म्हटलंय, तर त्याची लवकरात लवकर तो कार्यान्वित व्हावा, त्याचं काम सुरू व्हावं, हा त्याच्यावरचा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनीही ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे। कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत। क्रीडा